बोला. जो संवाद झाला ना, हा तो प्रजापतीचा आणि छायाचा दोघांचा स्वभाव झाला. हा दोघांचा संवाद झाला. या हा संवादामध्ये आत्मा कोण आहे, आत्मा कोण आहे, हं? आणि त्याला जाणणारा कोण आहे, हे तुम्ही सगळं सांगितलं. हा बरं का? तर ते हे मला प्रत्यक्ष त्या ह्याच्यामधून पाहून एकदा वाचून घ्यायला पाहिजे, तरच मला चांगलं सांगते. बरं बर का? बर. हा. प्रत्यक्ष तुला एकदा ते टेक्स्ट मॅटर जो वाचायला मिळालं, हा, हा, तर ते तुला त्याचं आकलन होऊन मग त्याच्यावर काही तुला बोलता येईल. हा, हा, बरोबर. हा, नाही, मुळातून हा जो विषय असा आहे बरं का, की प्रत्यक्ष दिसणारा जे दृश्य आहे त्या दृश्याकडे त्यांनी दृश्य दाखवलं आणि इथे हाच आत्मा आहे असं सांगितलं. असं मूळ असं. मूळ हा म्हणजे मूळ विषय काय झाला, की हा, एक समजा देहधारी पुरुष आहे आणि त्या हा, पुरुषाकडे जर आपण निर्देश केला की हा, हाच आत्मा आहे, आणि हा, असं म्हणत असताना थोडं स्पष्टीकरण दिलं की हा हा, आत्मा म्हणजे काय, की हा जो पाहणारा म्हणजे दृष्टा जो आहे त्याच्यामधला, हा, तो हा, दृष्टा आत्मा आहे. तो हा. दृष्टीच्या माध्यमातून दृश्याला पाहतो. पण बरोबर आहे. पण दृश्य आत्मा नाहीये किंवा दृष्टी आत्मा नाहीये, तर दृष्टा आत्मा आहे, हे बरोबर त्यांनी आहे. सांगितलं. आणि बरोबर. आणि असं म्हणून पुन्हा सांगितलं की हाच आत्मा आहे. आता हाच आत्मा आहे म्हटल्यानंतर ज्या माणसाला केवळ देह पाहण्याची सवय आहे, ज्या हा. माणसाला अदृश्य तत्वाची कल्पनाच करता येत नाही, तर तो खरंच आहे. तुम्ही किती वेळ किती जरी त्याचे उदाहरणं दिले तरी हम्म, तो पुन्हा पुन्हा काय म्हणेल माहितीये का, हम्म, की हम्म, तो जो मर्त्या जो देह आहे त्या मर्त्य हम्म, देहाला तुम्ही निर्देश हम्म, करता आणि हा आत्मा म्हणता, म्हणजे आत्मा मरतो का? मग त्या हम्म. देहाचे सगळे लक्षण त्या आत्म्याशी लावतो, आणि हो. इंद्राला एका बाजूला ते पटतही नाहीये आणि हम्म. कळतही नाहीये, अशी इंद्राची परिस्थिती आहे. म्हणजे त्याला त्याचं आकलनही होत नाही. आणि त्याला आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्याला ब्रह्मचर्य व्रत म्हणजे संयम बाळगून हम्म, साम्य स्थितीमध्ये आण, आणि समत्व प्राप्त झाल्यानंतर आत्मतत्वाचं आकलन होईल या अपेक्षेने पुन्हा पुन्हा 36 वर्ष, पुन्हा 36 वर्ष, असं त्याला 2-3 वेळा पाठवून 100 वर्षाच्या वर तो तिथे ब्रह्मचर्य व्रत पाळतो. आणि मग त्याच्यानंतर तो पुन्हा पुन्हा प्रजापती सांगतो की हा जो दृष्टा आहे तोच आत्मा आहे, याच्यामध्ये जे अदृश्य तत्व आहे तोच आत्मा आहे, तोच अमरतत्व आहे, तोच अभयतत्व आहे, तोच ब्रह्मतत्व आहे. म्हणजे त्याच्या सांगण्यामध्ये कुठेही यत्किंचितही फरक नाहीये, परंतु आकलन होण्यामध्ये क्षमता नाहीये. हम्म, इथला जो विषय काय माहितीये का, आता समजा एखाद्या विद्वान माणसाने सांगितलं, परमेश्वराकडे निर्देश केला आणि दाखवलं आणि सांगितलं की बाबा हाच तो परमेश्वर आहे बरं का, हा जो दिसतो ना हाच परमेश्वर आहे. आता दिसणारा आणि असणारा हा भेद जो आहे ना, म्हणजे आता समजा श्रीहरी विष्णूची मूर्ती आहे आणि हाच परब्रह्म परमात्मा असं म्हटलं, तर एका बाजूला ते बरोबर आहे, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर केवळ मूर्ती जी आहे ना ती परमात्मा आहे का, अशा प्रकारची जर शंका आली, तर ती ती शंका दूर करण्याकरता तुम्हाला जे काही ज्ञान द्यावं लागतं, की अरे ही मूर्ती जरी दिसत असेल तरी त्याच्यामधलं अमूर्त जे तत्व आहे ब्रह्मतत्व, ते तो परमात्मा आहे. तर ते अमूर्त अमूर्त आणि तत्वाकडे, हा काय, अमूर्त तत्वाकडे लक्ष असलं पाहिजे. हा मग ते अमूर्त लक्ष तत्व. कसं असणार, म्हणजे ते हा, लक्ष तुमच्या चर्मचक्षुनी होणारच नाही ना. हा. तुमची पाहायची दृष्टी जी आहे ना ती दिव्य दृष्टी, दिव्य दृष्टी पाहिजे. तत्वदृष्टी झाली तरच ते होईल ना. तुमची दृष्टी जी आहे ही तत्वदृष्टी झाल्याशिवाय होणार नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा तत्वदृष्टीचा उल्लेख केलेला आहे. हं. तर तत्वदृष्टी जोपर्यंत हो, होत नाही, आहे आहे. म्हणजे तुमची धारणा आत्मधारणा जर हं. तुमची पक्की झाली तर तुम्हाला त्याचं आकलन होऊ शकेल. पण तुम्ही जर समजा पुन्हा बरोबर. पुन्हा तुमच्या भोग भोगबुद्धीनेच तुम्ही पाहत असाल आणि देहबुद्धीनेच पाहत हं. असाल तर तुम्हाला आत्मतत्वाचं दर्शन होणार नाही. असा नाही. आहे या ठिकाणी जो गोंधळ होतो ना तो इथे दाखवलेला आहे. आणि त्या बरोबर. ठिकाणी तो प्रयत्न चालू आहे त्याला इंद्राला सांगण्याचा की आत्मतत्व काय, असा हा विषय आहे. कळालं ना? हा हा काय हा. आता तेच हळबे बोला, सांगितलं. हळबे बोला. तेच बोला. सांगितलं. श्री हा स्वामी. आता हा त्याचा मला एक शंका होती हा बोला बोला. की जीव जेव्हा मनुष्य जन्म प्राप्त घेतो हो हो हो. तेव्हा तो आपला पूर्व सुकृत जे आहे ते सूक्ष्म देहामार्फत आपल्या बरोबर घेऊन येतो. बरोबर आहे. अगदी बरोबर. त्याबरोबर त्यामुळे त्याची वृत्ती, प्रवृत्ती आणि त्रिगुण हे या गोष्टी तयार होतात. बरोबर आहे.
आता अशा परिस्थितीमध्ये जर त्याचे पूर्व सुकृत किंवा हे त्रिगुण हे हा फेवरेबल नसतील तर त्यांनी अध्यात्मामध्ये प्रगती कशी करायची? आता बरोबर आहे. उदाहरणार्थ वाल्मिकीला नारद मुनी भेटले आणि ते त्यांच्या गुरूंमार्फत त्यांची प्रगती झाली. बरोबर किंवा आहे. संत तुकाराम महाराजांना परिस्थिती ही त्यांची गुरु झाली आणि त्यामुळे त्यांची प्रगती झाली, बरोबर आहे. वैराग्य प्राप्त होऊन. तर सर्वसाधारण माणसाने आपली प्रगती कशी करायची कारण माणसाला कर्म स्वातंत्र्य नाहीये, फक्त विचार स्वातंत्र्य आहे. आता नाही नाही. हे विचार स्वातंत्र्य सुद्धा त्याच्यावर त्याच्या या वृत्तीचा पगडा असतो बऱ्यापैकी. तर या अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपली प्रगती कशी करायची? हा हा मी सांगतो. आता काय माहितीये का, मुळातून तुमच्या एक दोन गोष्टी जरा करेक्शन करणं आवश्यक आहे. की हा. मनुष्याला कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे बरं. काय कर्मस्वातंत्र्य नाही असं नाही, परंतु हा. त्या कर्मस्वातंत्र्यावर जो प्रभाव आहे तो प्रारब्धाचा आहे, म्हणून हो. त्याला त्या कर्मस्वातंत्र्याची कल्पना येत नाही त्याला. हा. वस्तुतः त्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हा. त्या स्वातंत्र्याचा विनियोग करण्याकरता तो स्वतंत्रही आहे. पण तो त्या पूर्वकर्माच्या प्रारब्धाच्या सगळ्या प्रवाहाने तो एवढा हम्म. काही त्याच्याने प्रभावित झालेला आहे की त्याला हम्म. ही आपली क्षमता जी आहे ना ती त्याला माहिती नाही, एक गोष्ट. हा. आणि तो हम्म. पूर्वकर्म आणि प्रारब्धाच्या त्या पूर्ण प्रभावाखाली इतका झालेला आहे की तो आपल्याला नेमकं काय करायचं हे त्याला कळत नाहीये. आणि हम्म. म्हणून त्याची दिशाभूल होते, दिशा दिशा म्हणजे पथभ्रष्ट होत होतो. तर अशा वेळेस काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे. तर अशा हम्म. वेळेस एकच आहे की तुम्हाला सद्गुरूकडे जावं लागेल, तुम्हाला सत्पुरुषाकडे जावं लागेल आणि तुम्हाला त्यातलं काही कळत नाही हे सांगावं लागेल. मुळातून पहिली गोष्ट, तुम्हाला आता जसं तुम्ही प्रश्न विचारला की अशा वेळेस काय करावं, तर हा प्रश्न विचारणारा जो आहे ना तोच सद्गुरूकडे जाण्यास योग्य आहे. पण काका असं म्हणतात ना की सद्गुरू आपणहून शिष्याकडे येतात. नाही पण नाही ते ठीक. नाही कोण ती सद्गुरू हे माहीत असणं अवघड आहे आपल्याला. नाही नाही तीव्र जिज्ञासा असेल तर सद्गुरू येतातच. हा. पण पण प्रश्न काय माहितीये का, ही तीव्र जिज्ञासा त्याच्यामध्ये नसतेच. तो जे भोग प्राप्त करतो की नाही तेच त्याला गोड वाटतात. हम्म. त्याला तो ज्या समस्येने आणि परिस्थितीने आणि त्या भोगाच्या वातावरणात तो जो परवश झालेला आहे, परतंत्र झालेला आहे, त्याला तेच गोड वाटतं, तेच योग्य वाटतं. हम्म. त्याची तक्रार नाहीये. तक्रार केव्हा होते, जेव्हा तो अतिदुःखित होतो तेव्हाच होते. हा. जोपर्यंत त्याला सुख मिळतं ना तोपर्यंत त्याला कोणाचीही हो. आठवण येत नाही. बरोबर. काय हा म्हणजे अडचणी ही आल्या की आपल्याला परमेश्वर आठवतो. मग मग तो परमेश्वर आठवतो त्याला. हो. आणि हो. ते बरोबर. सुद्धा आठवतं म्हणजे ती सुद्धा काय परिस्थिती आहे की ती समस्या दूर व्हावी म्हणून त्याला परमेश्वराचे स्मरण हम्म. करतो. हे परमेश्वर सका काय, हा म्हणजे माझं स्वरूप काय किंवा प्रारब्ध काय हे जाणून घेण्याकरता तो नाही येत. तर तो शरीराचे कशा, हा ते केवळ समस्या दूर व्हावी की बाबा हो. असं असं माझी ही समस्या आहे, मला माझं मी निर्धन झालोय, माझे हम्म. सगळे पैसे गेलेत, मला काय काय करू म्हणजे मला पैसे मिळतील, काय करू हम्म. म्हणजे मला पुन्हा एकदा चांगले भोग मिळतील. हम्म. तर हे सुद्धा जी काही स्थिती आहे ही गुरुकडे जाण्यासारखी स्थिती नाही. हम्म. ज्या वेळेस तुमची जिज्ञासा होईल की नेमकं माझं स्वरूप काय आहे, माझी ही परिस्थिती जी आली आहे ती नेमक्या कोणत्या अज्ञानामुळे आलेली आहे, मला असं काय ज्ञान झालं तर मी ह्याच्यातून बाहेर पडू शकेल, ही जिज्ञासा जर निर्माण झाली तर परमेश्वर सद्गुरूच्या रूपाने आपोआप तुम्हाला येऊन भेटतो. हम्म. पण म्हणजे दुर्दैवानी गोष्ट अशी आहे की बहुतांशी माणसं जी आहेत हे स्वामींच्या दर्शनाला जातात ते केवळ समस्या घेऊन जातात आणि त्यांचा संबंध स्वामीशी जिथेही नसतो. तर त्यांचा संबंध केवळ समस्येशी असतो. हम्म. आणि आणि समस्या दूर आणि समस्या निवारण झाली की मग त्याचा संपतं सगळं. संबंध म्हणजे समस्या मग नवीन समस्या येईपर्यंत तो महाराजांकडे जाणार नाही. हो. मग मला सांगा, अशी जी व्यक्ती आहे की ज्याला कोणतीही आत्मजिज्ञासा नाहीये, ज्याला हम्म. आपला उद्धारभाव असं अजिबात वाटत नाही, जो हम्म. केवळ भोगबुद्धीने सगळा पूर्ण व्याप्त झालेला आहे, तर त्याला ज्ञान कसं मिळेल मला सांगा, तुम्हीच सांगा. किंवा जर तो त्या जिज्ञासे म्हणजे तो रिसिव्हिंग मोडमध्येच नाहीये ना. समजा हो. मी त्याला सांगितलं की अरे तुझं स्वरूप असं आहे, तुझा जन्म ह्याच्याकरता झालाय, हे सगळं जरी असलं तरी तो मनातल्या मनात म्हणेल की अरे पण माझी काही समस्या तुमच्या सांगण्यावरून थोडीच दूर होणार आहे काही.
तुम्ही जे काही सांगायला लागले आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाने माझी कोणतीही समस्या दूर होणार नाही. मला धन मिळेल का, तुम्ही सांगितलं, समजा मी ऐकलं तर मला धन मिळेल का, भोग मिळतील का, हो त्याच्या बरोबर. डोक्यात तोच विषय चालू आहे, त्याच्या डोक्यात दुसरा विषयच नाहीये. आणि महाराज किंवा सद्गुरू किंवा स्वामी यांच्याजवळ गेलं म्हणजे आपल्याला जे काही आपल्या समस्या आहेत त्या दूर करण्याकरताच आपल्याला जायचं असतं. ह्याच्यापेक्षा वेगळी धारणाच नाहीये ना. नाहीये. हा, मग हे कारण आहे. लक्षात आलं का? जेव्हा जिज्ञासा तीव्र होईल तेव्हा सद्गुरू अगदी तुमच्या जवळ येतातच, आपोआप येतात. आपोआप येतात. ह्या हम्म, सिद्धांतच आहे हा. हम्म. कारण सर्वसाधारण माणसाला प्रगती जर करायची असेल तर काहीतरी घेऊन पुढे जायला लागेल ते. नाही, ते बरोबर आहे, पण त्याची जिज्ञासा कोणत्या दिशेने आहे हा महत्वाचा मुद्दा आहे ना. त्याची हम्म, जिज्ञासा जर खरोखर त्याला आपण अज्ञानी आहोत आणि आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त झालं पाहिजे अशी तळमळ असेल तर हम्म. ती योग्य आहे. पण तो आपोआप म्हणेल मला, आपोआप पूर्ण होईल ते. हा मग होईल ना, मग बरोबर होईल. पण तो जो हम्म, फक्त मला भोग प्राप्त व्हावी आणि भोग मिळत नाही हीच माझी समस्या आहे असं हम्म. म्हणत असेल तर त्याला कोण तारणार ना. हो मग प्रत्यक्ष दत्तात्रय जरी समोर उभे राहिले तरी हो ना, त्यांना तो म्हणेल की बाबा मला संपत्ती तुम्ही द्या, बस, बाकी काही नाही. हो ना. आणि मग त्याचा उद्धार कसा होईल ना, असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न समजून घ्या. हा, हम्म. कळालं? चालेल हो. चालेल. बोला. नमस्कार काका. नमस्कार. 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 बोला, पुढचे लोक बोला. हा बोला, शौनक बोल. शौनक. नमस्कार काका. नमस्कार, अ, बोला. आ- आता इथे आपण बोललो की उद्धार होण्यासाठी मग सोल्युशन हेच आहे की आपल्या मनात ती जिज्ञासा निर्माण व्हावी आणि आपण सद्गुरूंकडे जावं, ती घेऊन, किंवा परमेश्वर तेव्हा अवेलेबल होईल सुद्धा सद्गुरूंच्या रूपात. फक्त मग इथे पुन्हा एकदा ती जिज्ञासा निर्माण होणं म्हणजे भोगांच्या पलीकडे बघून ती जिज्ञासा वाटणं आणि सद्गुरूंना अप्रोच करण्याची बुद्धी होणं हे सुद्धा पुन्हा एकदा आपल्या हातात नाहीच ना. म्हणजे ती फायनली त्याची इच्छा असेल तरच नाही आपल्याला ती नाही नाही जिज्ञासा निर्माण होईल. नाही, इच्छा इच्छा कसा आहे माहिती का? त्याची इच्छा म्हणजे नेमकं काय हे कळायला पाहिजे. त्याची म्हणजे तो काही वेगळा नाहीये. तो आणि हा, आपण जो आहे ना तो एका विशिष्ट बिंदूपाशी एकच आहोत. आपण त्या बरोबर. बिंदूपर्यंत पोहोचलो तर तो आणि आपण एकच आहोत. मग जेव्हा आत्मजिज्ञासा होते आणि आत्मजिज्ञासाला परिपूर्ण करणारे गुरु भेटतात तेव्हा ज्याला आत्मजिज्ञासा होते आणि जे गुरु भेटतात त्या दोघांमध्ये फारसा भेद नाहीये. बरोबर. फारसा भेद नाहीये. त्यामुळे तो आपल्याला भेटेल कसा काय, किंवा जरी त्यालाही त्याचीच इच्छा लागते. इच्छा तुमची पाहिजे. इच्छा तुमची इच्छा झाली की त्याची इच्छा त्याच्यामध्ये मिळून जाते. म्हणजे हा, त्याची इच्छा एकच बरोबर. आहे की तुमची इच्छा व्हावी, हीच त्याची इच्छा आहे. तुमची हा, उत्कट इच्छा झाली की नाही की तो तुमच्यावर कृपा करतोच करतो. हे नियम सिद्धांतच आहे. त्याची बरोबर. इच्छा तेव्हा केव्हा ती वेळ येईल तेव्हा होईल असं जे काही म्हणतात ना वाक्य, तर त्याचा खरा अर्थ कळायला पाहिजे. की त्याची हा, इच्छा होईल म्हणजे माझी उत्कट इच्छा होईल. माझ्या म्हणजे आत्मस्थितीमधली जागृती निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होईल. आणि मग मला तळमळ लागेल की मला ज्ञान पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे. मग तुम्हाला सद्गुरू समोर येतात, तुम्हाला सांगतात, तुमच्या अंतरंगातून सांगतात, बाहेरून सांगतात. ही बरोबर. ही प्रक्रिया होतेच आपोआप. आणि त्या विशिष्ट बिंदूपर्यंत पोहोचल्यावर ते जाणवतं सुद्धा की या पॉइंटला माझी इच्छा आणि सद्गुरूंची इच्छा दिसतीये तर एक हा, रूपच, पण त्याचा विसर पडला की बरोबर. पुन्हा ते सेपरेट वाटतं की नेमकं त्याला हवंय ते होतंय का मला हा, हवंय ते होतंय ते समजत नाही, पण ते परत एकदा एकरूप पण जाणवतं. ते पण म्हणजे पुन्हा एकदा. हा, तत्वस्वरूपामध्ये अभेद्यता आहे. मुळातून लक्षात घ्या, तत्वस्वरूपामध्ये गुरु शिष्यामध्ये सुद्धा भेद नाहीये. भेद कुठे आहे? हो, प्रकृतीमध्ये भेद आहे. भेद कुठे आहे? तो की ज्या वेळेस तो जीव भावात आला की त्याच्यामध्ये आणि गुरुमध्ये भेद झाला आणि मग त्याच्यामध्ये बरोबर. समस्या आली आणि मग त्याला आपल्या अज्ञानाचं त्याला जाणीव झाली. आणि ज्या बरोबर. वेळेस तो उत्कट इच्छेमध्ये केवळ सद्गुरूशी एकरूप होण्याच्या स्थितीमध्ये गेला तेव्हा त्याची इच्छा आणि सद्गुरूची इच्छा एकमेकाशी एकरूप होऊन जाते. आणि ती हा, आणि ती त्या ठिकाणी त्या ज्ञानाचा प्रवाह आपोआप व्हायला लागतो आणि तो आकलन करण्याची शक्ती ही आपल्यामध्ये मिळून जाते. आम्ही आकलन का बरोबर. नाही करू शकत? जसं आता इंद्राची परिस्थिती दाखवली काय, आणि तो दुसरा असुरराज आहे त्याला सुद्धा त्यांनी विपरीत ज्ञान घेऊन तो आलाच नाही परत. हा तरी पुन्हा पुन्हा परत एकटा आला तर काय. पण याला बरोबर. ज्ञान का नाही प्राप्त होत ह्याचं आपल्याला म्हणजे आपल्या स्वतः करता सुद्धा याचं कारण मीमांसा आपली झाली पाहिजे. याचं कारण असं आहे की तुम्ही कोणत्या
भूमिकेतनी पाहताय, तुम्ही कोणत्या भूमिकेतून ऐकताय, ही जी तुमची दृष्टी आणि तुमचं श्रवण करण्याची धारणा ही कोणत्या भूमिकेतून आहे, त्याप्रमाणे तुमची आकलन क्षमता येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला आकलन होण्याची शक्यता आहे का नाही हे ठरेल. तुम्ही जर अशा भूमिकेत आहात की मला माझं चांगलं राज्य मिळावं, मला चांगलं धन मिळावं, मला पुन्हा एकदा माझे सगळे पराभव झालेला असेल तर तो पुन्हा एकदा माझं सगळं वैभव मला मिळावं, हा त्या भूमिकेतून तुम्ही जर परमेश्वराशी किंवा सद्गुरूला जर प्रश्न विचारत असाल तर सद्गुरू काय म्हणतात ह्याचं आकलनच होणार नाही. बरोबर. हा, अशी ही इंद्राची परिस्थिती आहे आणि त्या इंद्रासारखीच आपली सर्वांची परिस्थिती आहे. हो फार काही भेद नाहीये. कारण मी आता जे सांगत होतो ना की तुम्ही समस्या घेऊन सद्गुरूकडे जाता, तुम्ही हा ज्ञानप्राप्तीच्या जिज्ञासेने जात नाही. हो मोठा मोठा फरक आहे, लक्षात घ्या. आणि ज्याची ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा आहे, उत्कट इच्छा आहे, त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. हो आणि ज्याला आपली समस्याच दूर करायची आहे तो काय माहिती का, फिरून फिरून पुन्हा आपल्या समस्येवर येऊन पोहोचतो. तो म्हणजे बरंच लांबलचक बोलेल काय 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 आणि शेवटी म्हणेल मला एक सांगायचं राहिलं म्हणेल आणि तो फक्त आपली समस्या सांगेल. खरं म्हणजे ती समस्या सांगण्याकरताच तो आलेला असतो. त्याला हो बाकी काय फार बरोबर. घेणं दे, त्याला बाकीचं फार घेणं देणं नसतं. पण ते आपल्या गुरूंना बरं वाटणार नाही एकदमच समस्या सांगितल्यानंतर काय करायचं, म्हणून तो इकडच्या तिकडं फिरून 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 बोलून शेवटी आपली, हे मी पाहिलेलं आहे असं का होतं. आणि मग त्या असे जे भक्त आहेत ना, अशांना आपण आत्मज्ञान द्यायचा प्रयत्न केला तरी त्यांचं आकलन होत नाही. कारण त्यांची धारणा आणि दृष्टी ही खऱ्या अर्थाने त्या जिज्ञासेने युक्त नसते. तर त्यांची धारणा आणि दृष्टी जी आहे ही समस्येच्या संदर्भातलीच असते. आलं का लक्षात? हा, ठीक आहे, कळालं का? चला, ठीक आहे, बोला, अजून बोला. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, बोला बोला. ते प्रबोधन ऐकून धारणा इतकी पक्की झाली आमची, हा म्हणजे मला हा प्रॅक्टिकल अनुभव आला. हा हा हा. आईचं निधन झालं ना, हो हो हो. हा, तर बोला. इतकं हा, जवळचं नातं असूनही मी स्वतःला कंट्रोल करू शकले. बरोबर बरोबर. म्हणजे धैर्य ठेवून. नाही, ते ती जे म्हणजे सत्यस्थिती काय याचं भान राहिलं. मुख्य हो हो. म्हणजे काय सत्य काय आहे आणि सत्याचं भान राहिलं की माणूस जो आहे ना तो आपल्या भावनेच्या प्रवाहामध्ये वाहत नाही. भावना येते पण भावनेवर नियंत्रण राहतं. आणि दुःखी नव्हतं. प्रत्येक येणाऱ्याला मी सांगितलं की आईचं आचरण असं झालं की आपण सगळ्यांनी ते शिकायला पाहिजे. हा, म्हणजे त्यात काय नेमकं आपण घ्यायला पाहिजे ही आपली धारणा त्या ठिकाणी होते. टाकून दिलं की ह्या मनुष्य जन्मात कसा म्हणजे आपण स्वतःच सार्थक करून रामाच्या चरणी विलीन होऊ शकतो. हा, म्हणजे ते अगदी ज्वलंत उदाहरण आपल्या समोर झालं की पूर्ण हो अगदी अनुभव सिद्ध गोष्ट झाली की ती जी काही शांतता आहे, ती जे समर्पण भाव आहे आणि त्या हा. ठिकाणी सगळ्यांचं कल्याण करण्याचा भाव आहे, कुठेही अपपर भाव नाही, हे जे वैशिष्ट्य सगळे आहेत, हे वैशिष्ट्य हे भक्ताचे लक्षण आहेत. हे सर्व भक्ताचे लक्षण आहेत. म्हणून पहिल्यांदा आपल्याला भक्तांकडून भक्ताचे लक्षणं समजून घ्यावेत, मग परमात्म्याकडे जावं. काय आणि हे समजण्याकरताच हे उदाहरण पूर्णपणे परिपूर्ण व्यवस्थित आहे. सगळ्यांना हा सांगितलं की आपण मागे रडत बसण्यापेक्षा तिचे चांगले गुण ऐकावे हा, आणि ते आत्मसात करून आपला म्हणजे आदर्श. अगदी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. कारण देह नश्वर आहे, परंतु परंतु त्याच्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते मात्र अखंड आहे. आणि त्या आत्मतत्वाशी आपण जोडलेला असलो तर नातंही अखंड राहतं. फक्त देहाशी जर संबंध ठेवला तर देह नष्ट झाल्यानंतर असं वाटतं की बा आता आपला कोणाशी संबंध नाही. जर आत्मतत्वाशी संबंधित असेल तर त्या केवळ स्मृती नसतात, तर स्मृतीबरोबर सिद्धांत येतात आणि सिद्धांताबरोबर तो सिद्ध पुरुष येतो, म्हणजे तो परमात्म्याचं स्मरण होतं.
म्हणजे त्यांच्या निमित्ताने रामाचं स्मरण होणं हेच खऱ्या अर्थाने तुमची भक्तीचं लक्षण आहे. मी सगळ्यांना तिचं वर्णन करते की ती रामनामाच्या जयघोषात जायची तिची अंतिम इच्छा होती आणि ती रामाने पूर्ण केली. केलीच पूर्ण, प्रश्न करणारच ना, करणारच. तर हीच तुमच्यामध्ये धारणा पाहिजे आणि त्या धारणेनेच पुढे आपण जायला पाहिजे, तर तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि प्रसन्नता राहील पूर्ण. हा, असं आहे. चला, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा अखंड. बोला अशोकजी, बोला. राठोड श्री सर. स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. चांगलं वाटलं हे ऐकून. हा. आणि एक छोटासा प्रश्न असा पुढे येतो की हा. आपल्याला डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ असं सगळं आहे हो. आणि आपण त्याच्यापासून सगळं लक्षात घेतो आपलं की आपल्याला दिसतं वगैरे सगळं. नाकाने आपण स्मेल करतो वगैरे. हा. मग त्याच प्रकारचं आत्म्यालाही डोळे, नाक, कान हे असतं का? नाही, हे काय माहिती का, इंद्रिय हे त्याचं ओरिजिन जे आहे ना, हे त्या मूळ तत्वापासूनच आहे. म्हणजे त्याला नाही असं म्हणता येणार नाही, पण त्या ठिकाणी ते सुषुप्त अवस्थेत आहे, ते अव्यक्त स्थितीमध्ये आहे. जसं बीजामध्ये वृक्ष असतो की नाही, तसं ब्रह्मतत्वामध्ये ब्रह्मांड हे अनुस्यूत आहे, पण त्याच्यामध्ये मुख्य लक्षणाकडे आपल्याला आपलं लक्ष गेलं पाहिजे की काय लक्षणं आहेत. तर ते सच्चिदानंद आहे हे लक्षण आहे त्याचं लक्षण. कान, नाक, डोळे त्याच्यात आहेत हे त्याचं लक्षण हे प्रामुख्याने होऊ शकत नाही. तो आविष्कारामध्ये काही पण आणू शकतो, हा आविष्काराचा विषय आहे. आणि मुद्दा काय माहिती का, की तुमचा संबंध आत्मतत्वाशी किंवा परमात्म्याशी जो येतो तो त्या अधिष्ठानाचं लक्षण काय हे समजून घेण्याकरता आहे. म्हणून ठीक आहे, म्हणजे ब्रह्मतत्वातून ब्रह्मांड कसं निर्माण झालं हा विषयाचं आपण जेव्हा चिंतन करू तेव्हा तुम्ही म्हणता ते गोष्ट येईलच, त्यात काही शंकाच नाही आहे. त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे ते सगळं. पोटेन्शियल, हा, पोटेन्शियल फॉर्म. ते पोटेन्शियल त्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड तयार करण्याचे पोटेन्शियल आहेत आणि अनंत ब्रह्मांडाला नियंत्रण करण्याचे त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. काका आता मी दुसरा हा, बोला ना, बोला. एक लक्षात आलं की त्याचं ते पोटेन्शियल आहे. जरी त्या ठिकाणी डोळे, नाक, कान, घसा असं नसलं तरी दॅट कॅन क्रिएट एनी टाइम दॅट थिंग. हा, अगदी बरोबर. पोटेन्शियल आहे. आता कसं झालं की आता उपास्य आणि मी, माझं उपास्य जे आहे की आणि मी आहे, मी भक्ती करतो आणि मला असं वाटतं की मला माझा देव मिळेल, मला माझा आत्मा कळेल, मला माझा परमेश्वर कळेल आणि हे माझं उपास्य आहे. आणि एक शब्द आपण वापरतो, भक्ती शब्द वापरतो आपण, की बाबा मला देवाची भक्ती केली पाहिजे आणि मी देवाजवळ गेलो पाहिजे, देवावर प्रेम केले पाहिजे, माझ्या मनामध्ये देव असला पाहिजे आणि देवाची मला सगळी जाणीव असली पाहिजे वगैरे, असा भाग आहे. बरोबर. आणि दुसरा शब्द उपासना हा शब्द येतो. उपासना म्हणजे आपण देवाचीच उपासना करतो, आपलं उपास्य तेच आहे आणि त्याची उपासना करतो, देवाचं नाव घेतो, देवाचे गुणगान करतो, देवाच्या बद्दल आपण जाणून घेतो की आता आपण प्रवचन चालू आहे, शेवटी आपण तर देव जाणून घेतो आहे. इंद्राला समजा 101 वर्ष ते करावं लागलं तर आपली काय सोय, असा प्रश्न येतो समोर. जेव्हा इंद्राला 101 वर्ष ते ब्रह्मचर्य करावं लागलं आणि त्याच्यामध्ये सगळं, तर वेअर आर यू असा प्रश्न येतोच की नाही. असं म्हणजे उपास्य आपण म्हणतो, उपास्य आणि मी असं आपण दोघंही एकच आहे, उपास्य आणि मी. आणि मी काय करतो तर भक्ती करतो. एक शब्द भक्ती असा शब्द येतो का, मी भक्ती, एक उपासना शब्द आणि एक भक्ती शब्द आहे, त्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? उपास्य आणि मी एकच आहे. हो, पण ते कळत नाही ना, जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत तो उपासना करत असतो. एकदा कळालं की उपासना थांबते आणि त्या ठिकाणी फक्त ती संवेदना राहते फक्त परमेश्वराची. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या मुक्ती सांगितल्या आहेत ना, त्यामुळे सायुज्य मुक्ती आणि समीप मुक्ती, तर समीपता आणि सायुज्यता हे जे सांगितलंय, तर समीपता ही उपासना आहे आणि सायुज्यता जी आहे ती एकरूपता आहे. तर एकरूपता जिथे आली ती भक्ती आहे आणि त्याच्या समीप बसून त्याची उपासना करणे, त्याच्यातूनच उपनिषद हा शब्द आलाय. उपनिषद शब्द म्हणजेच ही उपासनेचाच विषय आहे की त्याच्या समीप बसून आपण ज्ञान घेणं किंवा आपण आपले प्रश्न उत्तर विचारणं, आपली जिज्ञासा पूर्ती करणं. हे जसं गुरुच्या समीप शिष्य येऊन बसतो आणि तो आपले प्रश्न विचारतो की नाही, तर ही समीपता आहे. पण ज्यावेळेस तो शांत होतो आणि गुरुशी एकरूप होतो
तर ती भक्ती आहे. समजलं ना? म्हणून उपासना आणि भक्ती हे जवळपास जरी असले तरी त्याच्यामध्ये एक फार बारीक असा फरक आहे. उपासनामध्ये मनुष्य जो आहे तो प्रकृतीमध्ये असतो आणि भक्तीमध्ये जो आहे तो प्रकृती संबंध त्याचा तुटलेला असतो, तो आणि एक परमात्म्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी की गुलाब बाबा जे आपले होते ते हा आंधळे होते. हा गुलाब बाबा आंधळे होते अमरावतीचे. हो, माहिती आहे, बरोबर आहे. त्यांना ते सगळं हे ज्ञान होतं हे. हो, मग मग ते दिलं ना आत्ताच्या, की जरी हा शरीर जरी आंधळ असलं तरी हा तो आत्मा आनंद असतो. व ते आत्मस्थितीमध्ये असल्यामुळे ते आनंदच होते. म्हणजे तेव्हा ते त्यांना त्या आंधळ्याचा संबंध काहीच नाही. ते उपनिषदावर त्यांनी भाष्य केले, ज्ञानेश्वरीवर भाष्य केले त्यांनी. हो हो हो. ती ज्ञानेश्वरी डोळस माणसाला सुद्धा वाचताना त्रास होतो. ती हे आंधळे असताना त्यांनी नुसतंच त्याचं वाचन नाही केलं, तर आकलन केलं आणि भाष्य केलं त्याचं. तर ह्याचा अर्थ काय माहिती का, ते आत्मस्थितीमध्ये होते. आणि आत्मस्थितीमध्ये असणाऱ्या माणसाला डोळ्यांनी दिसतं, म्हणजे आत्मचक्षुने पाहत होतो. त्याचे देहचक्षु नसतात, तर आत्मचक्षुने पाहत होतो. हाच विषय होता माझा, मुख्य मुद्दा हाच होता हा, की मग तोच हाच खरा विषय. आणि खरा विषय तोच आहे की तुमचे म्हणजे बाह्य डोळे असो किंवा नसो, तुमचे आत्मचक्षु तुमचे जागृत पाहिजेत, बस. हा त्याचा संदेश आहे त्यातला. आणि तुम्ही एकदा मागे म्हणले होते की त्याला काळाचं बंधन नाही. नाही, त्याला काहीच नाही ना. हे काळाचं अहो, काळ वगैरे हे जे सगळ्या प्रकृतीतल्या गोष्टी आहेत, या प्रकृती अंतर्गत ज्या बदलतात ना, ज्याचं परिवर्तन होतं, जे काल, आज आणि उद्या, किंवा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, असं ज्याला असतं ना, ती सगळी प्रकृती आहे. आत्मस्थितीमध्ये हे तिन्ही राहत नाही. तिन्ही सगळे डिझॉल्व्ह होऊन जातात त्यात. हं? छान आशीर्वाद आहे स्वामी कृप. बोला, देगावकर बोला, संजय. काका, मन आणि बुद्धी, हा. मनाचा संबंध मायेशी आणि बुद्धीचा संबंध अहंकाराशी, ह्या दोन शत्रूंपासून आपण सद्गुरूंच्या प्रार्थना एवढीच करायची की ह्या दोन शत्रूंना पासून मला दूर ठेव, म्हणजे आपण आत्मतत्वात राहू, असं मला त्याच्यामध्ये वाटलं. नाही नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त काय माहिती का, की मन आणि बुद्धी याच्यामध्ये आत्मतत्व बसलं पाहिजे. म्हणजे त्याला दूर ठेव म्हणण्यापेक्षा या अंतःकरणामध्ये आत्मतत्व ओतप्रोत झालं पाहिजे. आपण त्याच्यापासून अलग होण्यापेक्षा ज्याच्याशी एकरूप होतोय ना, व्हायचंय आपल्याला ना, त्यालाच आपण मन बुद्धीमध्ये आणावं, म्हणजे ती गडबड होणार नाही. कळालं ना? आशीर्वाद. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला शिवाजी, बोला श्री स्वामी शिवाजी. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. हो. हा काका, मला एक वेगळं विचारायचं. ब्रह्मांडामध्ये निर्मिती, आता घोटवे सर म्हणत होते ना, त्याप्रमाणे ब्रह्मांडाची निर्मिती करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, पण आपल्या त्या आत्म्यामध्ये तेवढी तेवढी तीव्रता नसते, आणि आपण परमधाम आणि परमात्मा प्राप्ती पाहिजे म्हणून आपण हे करत असतो. हा अ, की म्हणजे ह्याच्यामध्ये कसं हा सूक्ष्म भाव कसा हे आहे, बरोबर आहे की कसं आहे? नाही, त्याच्यामध्ये काय माहितीये का, की जोपर्यंत तुमचा जीव भाव आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये भेद आहे किंवा अल्पज्ञता आहे. त्यामध्ये जी काही आपण अल्पज्ञताचाच विषय तुम्ही जो मांडताय ना, की बा मी तेवढा श्रेष्ठ नाहीये, मी अल्प आहे, बरोबर. हा मी जो आहे हा तो मी सर्वज्ञ नाहीये, तर अल्पज्ञ आहे. तर असा जो हा काही माझी भूमिका आहे ना, ही भूमिकाच मुळातून आपण ज्या गोष्टीपासून बोलतोय किंवा ज्याला आपण हाताशी घेऊन आपण बोलतोय, तर ती काय गोष्ट आहे, तर तो म्हणजे जीवभाव आहे. अच्छा. त्या जीवभावाचा त्याग झाला एकदा, की तुमचे जे हा काय लिमिटेशन संपले. तुमचे हा लिमिटेशन्स केवळ कोणत्या कारणाने हे लक्षात घ्या. आपण म्हणजे कोण, आता तुम्ही म्हणा आपल्याला तसं होत नाही, पण ते ब्रह्मतत्वामध्ये तसं होऊ शकतं. आपण म्हणजे याचं पहिल्यांदा उत्तर पूर्ण मिळवा. आपण म्हणजे अच्छा. जीव. हा, आपण म्हणजे जीव, आणि जीव हा आपण नाहीयेत. तिथेच ते हा. उत्तर चुकलेलं आहे. बर 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 बर. कळालं ना? आता समजलं, आता हा, समजलं. बरं तर ठीक आहे. आपण म्हणजेच ब्रह्मतत्व आहे, परंतु आपण या सगळ्या या संसारातल्या गोष्टीला घट्ट पकडून ठेवल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण मर्यादित आहोत. आपल्याला कळत हा. नाही. बर. आपल्याला काय फक्त अरे ते तुम्ही त्या ठिकाणी गेल्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. ते स्थान सोडा ना तुम्ही. बरोबर. त्या ठीक आहे. जीवभावाचा त्याग करून तुम्ही हा आत्मभावात जा किंवा सद्गुरूशी एकरूप व्हा तुम्ही. तुम्हाला हा काय मग कमीच नाही ना काही.
बरोबर. सगळं तुझ्याकडे आहे पूर्ण, आहे की नाही? हो म्हणजे हो हो परमेश्वर म्हणतो की तू माझा अंश आहेस. ममै हो. वंशो जीव लोके जीवभूत सनातना, समाय. असं तो परमात्मा म्हणतो. आणि आपण म्हणतो की ही प्रकृती माझी आहे. आम्ही प्रकृती, बरोबर. अल्प प्रकृतीला पकडून ठेवलं, आणि ज्याचे हम्म. आपण वारस आहोत, त्या आपल्या पूर्वजांना आपण सोडून दिलं. तर आपण वारस कोणाचे आहोत लक्षात घ्या. आपण वारस कुठल्याही प्रॉपर्टीचे किंवा कुठल्याही वंशाचे वारस नाहीये. नाही आहे, नाही आहे. आपण वारस परमात्म्याचे आहोत. आणि बरोबर. परमात्म्याचे जर वारस झाले तुम्ही, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी आहे का? नाही, संपला अजिबात का? नाही. इतकं सोपं आहे खरं म्हणजे ते. चालेल चालेल. श्री स्वामी चालेल. सर. जय स्वामी सर. आशीर्वाद. बोला, अजून कोण बोलणार आहे? बोला, वेळ संपत आली. हा बोला, तो पण किरण श्री तुम्ही. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. आज आज बऱ्याच दिवसांनी आलो. हो, मध्ये काही दिवस येऊ शकलो नाही, पण बरोबर. चर्चा नेहमीसारखी फार सुंदर आणि भरपूर काही देणारी आणि आनंद मिळणारी. तो अ, आनंद या- घेण्याकरताच आहे. चर्चेचा हो उद्देश हो असतो आहे. बरं. यातून एक असं वाटलं की मगाशी हा, जे आपण जे प्रश्नोत्तर झाली, त्याच्यामध्ये आपल्याला आपले प्रयत्न आध्यात्मिक उन्नती करता किती, तर आपलं आजूबाजूचं वातावरण हे त्याकरता पोषक असणं आणि अशा पोषक वातावरणामध्ये आपण सतत राहणं की ज्या योगे परमेश्वराची आठवण राहील हो, आणि बाकीच्या गोष्टीचा विसर पडेल आपल्याला. हेच आपले एवढेच प्रयत्न असावेत आणि पुढे आपोआप आपली स्थिती तशी होत होते, नाही का काका? ह्याच्यावर थोडस अगदी तुम्ही खरंय. सांगा ना काहीतरी. सांगतो ना, म्हणजे प्रयत्न आणि सहजभाव, हा जो प्रवास आहे आपला प्रवास जो आहे ना, प्रयत्नातून सहजभावात जाण्याकरता आहे. तर प्रयत्न जो हं, असतो, तो प्रयत्न प्रकृतीमध्ये असतो. प्रयत्न करण्याचा जो क्षेत्र आहे ना, ते क्षेत्र हे प्रकृतीचं आहे. त्या प्रकृतीमध्येच फक्त प्रयत्न करतो माणूस. पण ज्यावेळेस त्या हं, प्रकृतीच्या संबंध जो आसक्तीने, कामनेने किंवा ह्याच्याने जो अनेक प्रकारच्या विकाराने जो संबंध येतो, तर तो संबंधच तोडला, तर आमची ही प्रयत्न नावाची गोष्ट संपते. आणि त्याच्यामध्ये बरोबर. सहजता येते. त्याच्यामध्ये सहजतेमध्ये सुद्धा क्रिया आहे, आणि प्रयत्नात सुद्धा क्रिया आहे. पण प्रयत्नामधल्या क्रियेमध्ये त्याला कर्म म्हणतात, आणि सहजतेमध्ये हं, होणारी जी क्रिया आहे त्याला आपण कर्तव्य म्हणतो. म्हणजे कर्म आणि कर्तव्यातला मोठा फरक आहे. कर्तव्यामध्ये सहजता असते, आणि कर्म करताना आपल्या डोळ्यासमोर एक काहीतरी गोल असतो की ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, आणि त्या कामनेने आपण कर्म करतो. तर कर्मामध्ये प्राधान्यता ही कामनेची असते, आणि हं, हं. कर्तव्यामध्ये प्राधान्यता जी असते, तर ज्याची आपण सेवा करतो त्याचं आपल्याला प्रसन्नता मिळावी. म्हणजे आम्ही रामाची सेवा करणं हे आमचं कर्तव्य झालं, आणि हं. आम्ही रामाचं पूजन करताना आम्हाला धन प्राप्त व्हावं, हे कर्म झालं. तर बरोबर जेव्हा कर्म बरोबर. करतो तेव्हा तो प्रकृतीमध्ये असतो. आणि ज्यावेळेस तो हं, भक्तीने अतिशय म्हणजे पूर्णपणे समर्पण भावाने ज्यावेळेस तो सेवा करतो, त्यावेळेस तो कर्तव्य करतो. म्हणून माणसाने वा. कर्तव्यामध्ये नेहमी राहावं. त्याने आपलं काहीतरी कामनेने युक्त कर्म करण्याची त्याला आवश्यकता नाही. ह्याचं कारणही असं आहे बरं का. कारण असं आहे की हं, मनुष्य देह जो आहे हा केवळ तपस्या योनी आहे. ही कर्मयोनी आहे का कर्तव्य योनी आहे. ही हं. ही कुठेही भोग योनी नाही. त्याच्यामध्ये भोग प्राप्त करणं हा त्याच्यामध्ये यत्किंचित हे त्याचा विषय नाहीये. पण हं. पूर्वसंस्काराने मनुष्य काय करतो, भोगप्राप्ती करण्याकरता, आणि म्हणून तो कार्य करत असतो की आपल्याला धन मिळावं, आपल्याला पैसा, आपल्याला लौकिकता मिळावी, ऐश्वर मिळावं, म्हणून तो करत असतो. हं. वास्तविक ते मिळवण्याचा विषयच नाही. तो प्रारब्धाचा विषय आहे. बरोबर. पण जो प्रारब्धाचा विषय त्याला आम्ही पकडून ठेवलं, आणि जो हं, पुरुषार्थाचा हं. विषय आहे त्याच्यावर आम्ही विचारच करत नाही. आणि मग मग मात्र तो सारखा त्या कर्म, फल आणि भोग याच्यामध्ये तो गोल गोल लागतो. फिरत असतो. वास्तविक हं. याचा काही संबंध नाही आमचा. आमचा संबंध रामाशी आहे. आणि आम्ही बरोबर बरोबर. नाही, समर्थांनी सांगितलं की प्रपंच करावा नेटका. आपण नेटाने प्रपंच करतो, हाच प्रॉब्लेम. हा, नेटका म्हणणं आणि नेटाने करणं हे मोठा फरक आहे हो. आपण काय खरंच. करतो, आणि अवघा प्रपंच हो. करतो. तिथे सांगितलं की अवघा प्रपंच करणं हे विहित नव्हे. हे रामदास स्वामी हो. सांगतात की फक्त प्रपंचामध्येच आसक्त राहणं हे काही योग्य नाही, हे त्यांनी सांगितलंय. ते फक्त एक तुमचं कर्तव्याचा भाग म्हणून तुम्ही करता, परंतु
परमार्थाकडे मात्र व्यवस्थित लक्ष द्या. परमार्थ हेच तुमचं क्षेत्र आहे. तपस्या ही याच्याकरताच मनुष्य देह मिळालेला आहे. मनुष्य देहामध्ये भोगप्राप्ती हा विषयच नाहीये. तो आधी झाला ना सगळा. पूर्वजन्म अनेक जे काही जीव आपण जे देह धारण केले ते सगळे भोगयोनी होते. मनुष्य हा भोगयोनी नाहीच. तर तो केवळ केवळ आणि केवळ परमात्मा प्राप्त करण्याकरता मिळालेले ते अवसर आहेत, तो संधी आहेत. वा वा, खूप छान काका. आणि शरीराचं प्रयोजन कशा करता आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. हे कळणंच महत्वाचं आहे. ते कळत नाही म्हणून सगळी समस्या. हो, म्हणून आज इथे आहोत आपण या जगामध्ये. अगदी अगदी. खूप छान चला, काका, खूप छान. खूप आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ काका. त्याला महाराजांची कृपा अखंड राहो. स्वामींची कृपा आहे. आता याने जो पॉइंट किरण सामंतने जो मांडला पॉइंट, हो हो हो, बहुत महत्वाचा मुद्दा होता. त्याला दिलेलं उत्तर एकदम पटलं. खूप महत्वाचं आहे. म्हणजे तो समजणं फार महत्वाचं आहे. आणि यांनी जे विचारलं उपासना आणि भक्ती, बरोबर, याच्यामधला फरक जो तुम्ही सांगितला, हो हो, तो एक नोट डाऊन करण्यासारखा आहे. हो ना, निश्चित. कारण पुष्कळदा लोकांना या दोन गोष्टीमध्ये भेद कळत नाही. ते भक्ती उपासनेलाच भक्ती म्हणतात, भक्तीलाच उपासना म्हणतात. काय तर सूक्ष्म भेद सूक्ष्म आहे. भेद सूक्ष्म आहे. विहंगम मार्गामध्ये जे सांगितलेलं आहे आकाशगमन, हो हो हो, आकाश, ते म्हणजे भक्ती मार्गच झाला तो एक प्रकारे भक्ती. कारण आपण प्रकृती संबंध विच्छेद आहे ना त्यात. तिथे प्रकृती संबंध विच्छेद करून प्रारब्धाचा संबंध तोडून तुम्ही झेप घेता आणि तिथे भक्ती चालली ना पुढची. त्या एक प्रकारे परमात्म्याशी एकरूपता करण्याचाच हा पूर्ण तपस्या आहे ही. असं आहे. छान, चला, उत्तम. स्वामींची कृपा अखंड राहो. संजय बोलू शकता का संजय? हा काका, ते नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता. बोला. म्हणजे प्रश्न असा होता काका की त्या गृहस्थाला या जन्मामध्ये भगवंत प्राप्तीचं ज्ञान नाही आहे आणि तो आयुष्य आता व्यर्थ गमावतो आहे. तर मग त्याला हे जिज्ञासा, त्याची भूक पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होईल, म्हणजे आपोआप तयार होईल का त्याला, की हे कसं होईल? म्हणजे त्याचं सुधारणा कशी? हे काय होतं, जेव्हा तो प्रपंचामध्ये आसक्त होऊन काम करतो आणि त्याला बाकीचे कशाचीच त्याला परवाही नसते, आवश्यकताही वाटत नाही, तर त्याचं काय होतं, त्याच्या आयुष्यामध्ये केव्हा तरी अशी घटना घडते की ज्याच्यामुळे त्याच्या लक्षात येतं की हे सगळं फोल आहे. हे सगळं काही आपण जे काही ज्या प्रयत्न करता इतके दिवस आपण इतके वर्ष आपण राबलो, तर त्याचा परिणाम जो आहे तो शून्य आहे, निगेटिव्ह आहे. असं ज्यावेळेस त्याला अनुभव मिळतो तेव्हा त्याला अनुताप होतो. तो जो होणारा जो ताप आहे त्याला अनुताप म्हटलेला आहे. आणि अनुताप झाल्यानंतर तो परमार्थाकडे आपोआप वळतो आणि तो सद्गुरूकडे येतो. तर ही प्रक्रियाच आहे पूर्ण. ही जी आहे ना, ही तुम्ही प्रकृतीमध्ये राहूच शकत नाही. प्रकृती तुम्हाला अस्थिर करतेच. आणि ती अशी अस्थिर करते की तुम्ही स्वतःहून त्याच्यातून बाहेर फेकले जाता. आणि मग तुम्ही त्यावेळेस विचार करता की अरे हे काय झालं, मी एवढं धन कमवलं, माझ्या मुलाबाळाकरता कमवलं, मी सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्टी केली आणि त्यांनी मात्र मला बेदखल केलं सगळीतून. आणि बेदखल केल्यानंतर तेव्हा लक्षात येतं की हे धन जे आहे हे खोटं आहे बरं का, ह्याच्यातून प्रेम मिळत नाही. आपण व्यवहारातही चुकलो आणि परमार्थातही चुकलो. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो परिपूर्णपणे परमेश्वराच्या चरणाशी लीन होतो. असा आपल्याला आता प्रत्यक्ष जीवनात खूप वेळेला अनुभव येतो की माणसं काय करतात की ते आपल्या मुलाबाळांना म्हणा किंवा अजून कोणाकोणाला, गरीब लोकांना दान धर्म वगैरे सगळं करतात आणि एके दिवशी ते स्वतःच गरीब होऊन जातात. आणि जेव्हा गरीब होतात तेव्हा ते जे काही दान करत होते किंवा ते आपल्या मुलाबाळाला सगळं जे करत होते त्याच्यामुळे कोणीही तुम्हाला विचारायला येत नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे आपण हे जे काही दान केलं किंवा आपण हे जे मुलांकरता दिलं, मुलांसाठी आपण सगळं झटलो, तर ह्याच्यामध्ये आपली काही चूक होती का अजून काही कारण आहे ह्याच्यामध्ये? तर सूक्ष्मतेने विचार केल्याने त्याच्या लक्षात काय येतं माहिती का, की मी मुलाबाळांना का दिलं धन, कारण त्यांनी मला म्हातारपणी मला सांभाळावं, हा त्याच्यातला हेतू होता. हेतू लक्षात घ्या. त्यात हेतू केवळ त्याला दान देणं नाही. मी दान धर्म करत होतो त्यावेळेस काय माझा हेतू होता की हे पुण्य माझ्या गाठीशी यावं आणि या पुण्याच्या मदतीने मला पुष्कळ ऐश्वर मिळावं.
हा जो हेतू ठेवून तुम्ही केला आणि तो हेतू जर सिद्ध नाही झाला तर जो अनुताप होतो तो अनुतापच माणसाला सद्गुरूकडे घेऊन जातो. आलं लक्षात? आलं लक्षात, आलं लक्षात काका, आलं लक्षात, आलं लक्षात. चला, आशीर्वाद खूप द्या काका, आशीर्वाद. आशीर्वाद द्या. स्वामी कृपा अखंड आहे. स्वामी चला, आता वेळ संपलेली आहे आणि आता आपण बंद करू. पुढच्या रविवारी भेटूया आपण. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. समर्थ महाराज की जय.